त्यांची जीवनशैली तशी आरोप करायची आहे। 7 वर्ष जेलमध्ये राहिला, कोर्टामध्ये अनेक वेळा त्याच्यावाले जामीनसाठी अर्ज ठेवला गेला, त्या टायमाला जामीन का नाही झाला? शेवटी माननीय न्यायाधीशांनी, सन्माननीय न्यायाधीशांनी त्यावेळेस सगळे फॅक्ट पाहूनच केले असतील ना। शेवटी नैसर्गिक न्याय तत्वामध्ये 100% एव्हिडन्स जर नसतील तर एखादा म्हणजे 100 गुन्हेगार सुटले चालेल, पण एखादा निर्दोषाला शिक्षा होऊ नये या तत्वावर त्यांची जरी आज निर्दोष मुक्तता झाली असेल तरी त्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेली नाही असं मला वाटतं। माननीय न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं ते मला मान्य आहे, ते निर्दोष सुटले, पण 7.5 वर्ष वारंवार त्यांनी जामीनसाठी अर्ज केल्यावर माननीय न्यायालयाने जामीनचा अर्ज नाकारलेला आहे ना। त्यामध्ये गिरीश महाजन कुठून आले? जेव्हा तो प्रकरण झालं त्या टायमाला गिरीश, तुम्ही तर सत्तेत होता, 16ला तुम्ही मिनिस्टर होता, आणि हा कुरणकर कोण आहे? तुमचा बगल बच्चा। कुरणकरला इतके मोठे मोठे पद वारंवार मिळाले का? तर ते आणखी जाऊन पुढे जाऊन चौकशी करायची जर प्रयत्न केला ना, कुरणकरचे कोणाचे CDR तपासले त्या टायमाला लक्षात येईल की खऱ्या अर्थाने हा कुरणकर इतका गुन्हेगार माणूस इतक्या पोलीस प्रशासनाच्या एवढ्या मोठ्या पदावर कोणाच्या आश्रयाने गेला? कोणाची त्याला ताकद होती? LCBची किती पदं त्यांनी भूषवले, किती मोठ्या मोठ्या पोस्टवर तो होता, त्याची संपत्तीची जर माहिती घेतली तर लक्षात येईल, आणि त्याला कोणाचं खऱ्या अर्थानं पाठबळ होतं? ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर कुठल्या कुठे जातील। पण काय असतं, काहीतरी आरोप करायचे म्हणून काही पण आरोप करायचे। मान्य गिरीश भाऊंनी जिल्ह्यामध्ये खूप चांगलं राजकारण करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला असं मला वाटतं, किंवा सगळे लोकप्रतिनिधी असतील चांगलं राजकारण करता। उपद्रव मूल्य कमी असतं, पण काही लोकांचं उपद्रव मूल्य खूप आहे, त्यांच्याकडून फक्त आरोप आणि खालच्या दर्जाचे आरोप सहन करण्याची आपल्या जळगाव जिल्ह्यात सवय पडलेली आहे, तर अशा पद्धतीने आरोप करतीलच ते। मी जमीनदाराचा मुलगा आहे असं एकनाथ खडसे म्हटले। मला नका सांगू, मी मुक्ताईनगरमध्ये त्याच गावच्या बाबळीन त्याच गावची बोरे, मला नका सांगू किती एकर जमीन तुमच्याकडे होती, माझ्याकडे सगळे पुरावे, तुम्ही एखादी या समोर तुम्हाला दाखवतो। 34 एकर जमीन होती, 100 एकर जमीन कुठून आली? 34 एकर जमीन होती, पुरावे माझ्याकडे, पुराव्याने बोलेल मी, कागदपत्र तुम्हाला पुरावे पाहिजे पुराव्याने बोलेल। आणि जमीनदाराचा पोरगा होता तर चांगला आहे, तुम्हाला शुभेच्छा आहे आमच्या। तुम्ही सोन्याच्या चमचा घेऊनच जन्माला आले, मुक्ताईनगर, कोथडी गाव, सारबर्डी गाव, हरताळे गाव, मुक्ताईनगर गाव तुम्हाला पाहिलं आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला सांगण्याची गरज नाही। तुम्ही गिरीश भाऊंना तुम्ही सांगा ते काय असतील ते, पण आम्ही सर्वसामान्य कुटुंबात आलो आहे, आम्ही सर्वसामान्य कुटुंबात येऊन मेहनतीने आज पुढे गेलो। तुम्ही जर आज बघितलं, आजचे जीवनमान बघितलं ना, तर परवाच्या दिवशी म्हणजे माझं 1992मध्ये लग्न झालं, 1992मध्ये माझा ते जे बँजो पार्टी होती ना, ते त्या लोटगाडीवर होती। आज ती बँजो पार्टी कुठे गेली हो? त्याचे जीवनमान उंचवलं, माणसाचं जीवनमान उंचवणार नाही का? पण यांना कोणाचं जीवनमान उंचवलेलं कधीच खपत नाही। यांना स्वतः मोठे झालेले, स्वतःच्या घरामध्ये ते काय असेल सगळे पदं आलेले चालतात, दुसऱ्याकडे गेलं की त्यांची दुखते। अशा माणसाच्या बाबतीत मी काय अपेक्षा ठेवू? असा एक कुरणकर हा सरकारी अधिकारी आहे, आणि कुरणकर या ठिकाणी माझ्याकडे पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर म्हणून होता, आणि कुरणकरच्या कालखंडामध्येच चंद्रकांत पाटलांच्यावर तडीबारीचे वगैरे गुन्हे दाखल झाले होते। बऱ्याचदा एक 302चाही गुन्हा का 307चा गुन्हा चंद्रकांत पाटलांवर होता। माझ्या मुलाने तो मध्यस्थी करून मिटवला होता। गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसं आहे, पण ते मला विचारल्यापेक्षा मी 100 एकराचे पुरावे तर दिलेच आहे। मी म्हटलं होतं की खडसे कुटुंबामध्ये आमच्या 100 एकर जमीन होती, मी नावंसुद्धा घेतलेलं होते आमच्या भावांचे वगैरे सगळ्यांचे, आणि आजही उतारे आजही तेवढेच आहे। आज जरी ते एका भावांची जमीन काढली त्यातनं कमी नाही आहे, आमच्या वडिलांच्या भावांची जमीन काढली तर काही कमी नाही आहे। मला वाटतं चंद्रकांत पाटलांना माहिती नसावं तर त्याने माहिती करून घ्यावी। त्याची जमीन माझ्याकडे आहे, तो पिढी जात आहे। चंद्रकांत पाटलासाठी मी आत्ता जमीन घेतली नाही, त्यांचे सन्माननीय पिताश्री हे इथं हवालदार होते, आणि ते हवालदाराचे चिरंजीव आहे। आता त्यांच्याकडे एवढी मालमत्ता कशी आली, इथे एवढी जमीन कशी झाली, एवढं फ्लॅट वगैरे जे घेतले ते कसे झाले? पण हवालदाराचा मुलगा घेऊ शकतो। एखादा हप्ते घेणाऱ्या माणसाची नव्हती, शेती करणाऱ्या माणसाची जमीन होती। तुमच्याकडे कुठून आले एवढे मालमत्ता? जरा जाहीर करा। 50 खोके सब कुछ ओके म्हणून म्हणतात, त्याच्यामधनं आलं मी समजू शकतो, पण एखादा हवालदाराचा मुलगा हे घेऊ शकतो हे मला मान्य आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।